महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या महत्त्वाच्या मार्गावर असलेल्या चोरले घाटात सुमारे 400 कोटी रुपयांचा मोठा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून नाशिक येथील रहिवासी संदीप पाटील उर्फ भाऊ पाटील यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत स्थानिक गुन्हे शाखाची तात्काळ बैठक बोलावली आणि चौकशीचे आदेश दिले। प्राथमिक तपासात गुन्हा घडल्याचे ठोस पुरावे समोर आल्यानंतर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले। पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी स्वतः एलसीबी पथकाच्या माध्यमातून तपासाची दिशा ठरवून प्रकरणातील विविध दुवे जोडले। यानंतर घोटी पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना तातडीने एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आणि त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला। त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली। घोटी पोलीस स्टेशनचा जो गुन्हा दाखल झालेला आहे याचं गांभीर्य पाहता आम्ही त्या गुन्ह्यासंदर्भात तपासासंदर्भात एक SIT स्थापन केलेली आहे। त्याच्यामध्ये ॲडिशनल SP नाशिक ग्रामीण हे त्याचे इन्चार्ज असतील आणि सायबर क्राईमचे PI, क्राईम ब्रँचचे PI, घोटीचे PI, EOWचे PI असे 4 प्रभारी अधिकारी हे त्या संपूर्ण तपासाला मदत करणार आहेत। DYSP सुद्धा त्या जे ग्रामीण डिव्हिजन आहे त्याचे DYSP सुद्धा त्याचे सदस्य असणार आहेत। या संदर्भात सत्य परिस्थिती काय आहे हे शोधण्यासाठी ही संपूर्ण SIT ही प्रयत्न करणार आहे आणि खूप कमी दिवसामध्ये या बाबतीमध्ये सत्य समोर येईल। सर, आरोपी आपल्या फिर्यादी फार घाबरलेला आहे, तर त्याच्यासाठी पण आपल्याला काही तरतूद म्हणजे बंदोबस्त वगैरे असे देता येईल? हा, निश्चितपणे त्याला जर आवश्यकता असेल तर त्याप्रमाणे त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी योग्य ते उपाय योजना केले जातील। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज।